राष्ट्रवादीचा आपला नगरसेवक या नावानं भव्य खुल्या कॅरम स्पर्धा घेण्यात आलेल्या आहे. या कॅरम स्पर्धेमध्ये बऱ्याच स्पर्धकांनी भाग घेतला, पण शिंकेपोटी या ठिकाणी सुद्धा नॅशनल खेळाडू त्यांना या खेळामध्ये शिवछत्रपती पुरस्कार मिळाले असे खेळाडू, परत इंटरनॅशनल खेळाडू, त्याच्यामध्ये नॅशनल खेळाडू, एकदम लहान वयाचा नॅशनल खेळाडू सुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत. निश्चितच गॅस कॅरम स्पर्धा एवढ्या भव्य मोठ्या पहिल्यांदाच साताऱ्यात होत आहे. या होत असताना आलेले खेळाडू सातारकरांना पाहायला मिळाले आणि जी उत्सुकता कॅरम गेम हा कसा खेळला जातो आणि हे इंटरनॅशनल खेळाडू त्या दर्जाचे खेळाडू कशा पद्धतीने खेळतात, त्यामुळे उत्साह या शहरातील क्रीडाप्रेमींना झालेला आहे. निश्चितच भविष्यामध्ये त्यांना या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि पुढच्या काळात सुद्धा आम्ही आज या कुठल्या जरी घेतल्या असतील तरी पुढच्या वेळेला आम्ही नॅशनल घेण्याच्या प्रयत्नात आहोत. निश्चितच नॅशनल घेत असताना आजच्या खेळाडूंना आज जो आजचा खेळाडू आहे आपल्या जिल्ह्यातला असेल शहरातला असेल हा गेम बघितल्यानंतर निश्चित त्याच्यात सुधारणा होईल. ही सुधारणा झाल्यानंतर नॅशनलला निश्चितच आपल्या जिल्ह्यातले स्पर्धक चमकतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि या 2 दिवसाच्या टुर्नामेंटमध्ये या सामन्यामध्ये असणारे खेळाडू त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्याच्या ज्या काही अडचणी असतील त्या आमचे संयोजक पैसे आमदार असतील असतील सगळे नियोजन कमिटी चांगल्या पद्धतीनं काम करते. त्यामुळे या नियोजन कमिटीचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना